नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. फेसबुकवर ओळख वाढवून आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका इंजिनियरला तब्बल 26,78,941 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे उघडकीस आलाय. या प्रकरणी जयगड तवसाळ पुलाच्या कामावर कार्यरत असलेले इंजिनियर विनय कुमार सिन्हा 48 मूळ राहणार हरियाणा संध्या राहणार खंडाळा जयगड यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अंकित शर्मा आणि आदित्य शर्मा या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 318, 319 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 अन्वये गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विनय सिन्हा यांना फेसबुकवर आदित्य शर्मा नावाच्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद साधत तिने सिन्हा यांचा विश्वास संपादन केला. आदित्यने त्यांना ETH एथिरम प्लॅटफॉर्ममध्ये USDT क्रिप्टो करन्सीद्वारे गुंतवणूक केल्याचा मोठा नफा मिळेल असं आमिष दाखवलं. त्यासाठी तिने त्यांना प्लॅटफॉर्म लिंक आणि ॲपवर खाते उघडण्यास भाग पाडलं. या प्रक्रियेत मदत करण्यासाठी तिने तिचा साथीदार अंकित शर्मा याचा मोबाईल क्रमांक सिन्हा यांना दिला. अंकितने स्वतःला सिनियर फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग कन्सल्टंट असल्याचं भासवलं. या दोघांच्या सांगण्यावरून फिर्यादी सिन्हा यांनी 26 मार्च 2026 ते 16 एप्रिल 2026 या कालावधीत वेळोवेळी एकूण 26,76,941 रुपये 30 पैसे इतकी रक्कम गुंतवली. मात्र गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर जेव्हा सिन्हा यांनी आपले पैसे काढण्याचा विड्रॉल प्रयत्न केला तेव्हा त्यांना यश आलं नाही. त्यांनी आदित्य आणि अंकित यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांनीही कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सिन्हा यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर दिलेल्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.